लक्ष्मी, अगं डबा झाला की नाही माझा? उशीर होतोय. आले आले. हा घ्या. चला. अहो आज वाढदिवसाचा खास डबा आहे बरं का. म्हणजे काय दिलंयस? गुळाचं केलंय. मित्रांना पण द्या हा. आणि हे बघा ताकाची बाटली आहे, नक्की प्या. खूप ऊन असतं हल्ली. आणि पिण्याच्या पाण्याच्या 2 बाटल्या आहेत. हल्ली सारखं तुम्हाला बाहेर जावं लागतं ना कामासाठी. नक्की प्या. किती काळजी करतेस का माझी? घ्या. निघतो. डबा संपवायला विसरू नका. अजून काही सांगायचंय का? जा. हा येतो ग. अच्छा मीना, अगं बाई आता मलाही निघायला हवं. कामावरचा पहिला दिवस आहे. उगीच पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको. आई आले. आई काय ग वीणा? हा? श्रीनिवासा वाढदिवस म्हणून ते इतके चांगली साडी नेसलीस का खरंच? हो, पण तुम्ही असं का विचारताय आजी? मीना, अगं मी येते. हा आई, तुम्ही आता कुठे निघाला तेवढ्या उन्हाचं? अगं बाई, तुला सांगितलं नाही का मी? अगं देवळात ना कीर्तन असणार आहे पुढचे काही दिवस. मी तिकडच्या बायकांना सांगितलंय मी रोज येईन म्हणून. तुला सांगायचंच राहिलं बघ. निघू मी? आई, मी काय म्हणते, तुम्ही कीर्तनाला जाताय ना, मग आजींना पण घेऊन जा ना. त्यांनाही जरा बाहेर जाऊन आल्यासारखं वाटेल ना. बरोबर आहे तुझं. मी त्यांना घेऊन जाणारच होते, पण मग माझ्या मनात आलं की अगं ते कीर्तनाला बायका खाली बसणार ना, मी एवढा वेळ सासूबाई कशा बसणार ना. हो, पण वयस्कर माणसांना खुर्च्या असतील की तिथे? त्या असतीलच. पण काय ना, मी असं ठरवलं होतं. म्हणजे तू सांग मला योग्य आहे का? अलीकडे ना सगळ्या गडबडीत पाय मोकळे करायचे राहूनच जातात ग. त्यामुळे मी काय ठरवलं की इथून देवळापर्यंत चालत जायचं, चालत यायचं. मग सासूबाईनं कसं घेऊन जाणार ना. नाही म्हणजे इथून तिथपर्यंत चालायचं, परत कसं यायचं. पाय दुखतील ना, त्यांना त्रास होईल ग. हो ना. अगं बाई, तू जर का एवढी तंगडतोड करत जाणार असेल ना, तर मी नाही काही यायची. माझे आधीच पाय दुखतायत. नको, तू जा एकटीच. तेच तर सासूबाई. म्हणजे सासूबाई हाच मी विचार केला आणि तुमच्याकडे विषयच नाही काढला मी. हा मी निघू? हा ठीक आहे. वाट बघत असते. हा सासूबाई येते. हा